काय म्हणते सध्या वातावरण तसं पोषक आहे शिवसेनेला, त्यामुळं लोकांच्या मनात ह्यावेळी बदल घडविण्याचा हेतू आहे. काय कोणत्या कारणामध्ये बदल घडावा असं वाटतं? नाही, विकासांच्या बद्दल लोकांना जरा बदल घडावा असं वाटतंय. त्यांनी आपला पद्धतीचाच विकास केलेला आहे, लोकांचा काय विकास केलेला नाही त्यांनी, त्यासाठी बदल हवा आहे. हे आता चालू आहे, थोड्या प्रमाणात लक्ष घातले आहे, थोड्या प्रमाणात नाही. अशा पद्धतीने अजून काय अपेक्षित आहे त्यामध्ये बदल? अजून पिंपळगावचं आरोग्य केंद्र इकडे आणलेलं आहे. इथं अजून कुठलाही डॉक्टर दिलेलं नाही. हे असं नुसतं बांधून ठेवलंय ते तसंच आहे. फक्त तिथं उद्या पिंपळगावचं चालू झाली तर इथलं डॉक्टर तिकडे जातात. मग परत इथं कोण आहे? इथलं काम केलं पाहिजे ना. इथं डॉक्टर वगैरे सगळे दिलं पाहिजे. आणि बिद्रीच्या अनेक गोष्टी तुम्ही घडामोडी तुम्ही असताय, अशा स्थितीमध्ये हे राजकीय कारणावर बघण्यात दृष्टिकोन कसा आहे? राजकारण आता सर्वसामान्य लोकांना नको वाटायला लागले. कारण या नेते मंडळींचं प्रत्येक इलेक्शनला वेगवेगळ्या भूमिका घ्यायच्या आणि निवडणुका लढवायच्या, हे लोकांना आता म्हणजे त्रास व्हायला लागला या गोष्टी. आणि लोकच ह्या गोष्टीसाठी आता म्हणजे ह्या परिस्थितीचा विचार करून काय वेगळा विचार करतील का काय, अशा सुद्धा शंका माझ्यासारख्याच्या मनात निर्माण झालेल्या आहेत. कारण लोक प्रत्येक इलेक्शनला वेगवेगळी भूमिका घेत असतात नेते मंडळी, आणि त्याचा त्रास आज तुम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, दोन पार्टीच्या ते कार्यकर्ते राबत असतात. एकंदरीत ही युती झालेली आहे सर्वसामान्य माणसावर असं म्हणायचं नाही, रुचणार बी नाही, रुचलेली बी नाही युती झालेली. आता समरजित घाटगेंनी एवढे 10 वर्षे संघर्ष करून मला सांगा, हे आता 10,000 मतांनी पराभव त्यांचा झाला दुरंगी लढतीमध्ये. भविष्यात सुद्धा म्हणजे तलवारच त्यांनी मॅन केल्यासारखं झालं. मग आता जरी त्यांच्या गटाकडे असतील किंवा शिलेदार काय किंवा त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना सुद्धा प्रश्न पडला असेल, बाबा आता काय नेमकं घडायचं आहे आणि राजेसाहेब काय निर्णय, म्हणजे परत आणि तलवार मॅन करणारे माणसं परत केव्हा तलवार काढणार नाही, केव्हा इलेक्शन लढाई लढणार नाही, कधी येणार, म्हणजे हे काय तह दोन नेत्यामधला तह झाला. कोण कुणाला शरण गेला हे काय सांगता येत नाही. पण तलवार मान केली समर्जित राजेंनी म्हटल्यावर आता त्यांच्याकडे तरी कुठल्या आशेने आम्ही बघणार. बिद्रीकरांनी आता शेवटचा प्रश्न काय निर्धार काय? निश्चितपणानं बिद्रीमध्ये जरी 3 नेत्यांची युती असली तरी बिद्री गाव हे प्रत्येक वेळी वेगवेगळी लाट निर्माण करणार गाव आहे. या बिद्री गावाचा इतिहास वेगळा आहे. बिद्री गाव हे स्वयंपूर्ण लोक आहेत. इथं कुणाच्या मिंद्यात किंवा कुणाच्या प्रेशरखाली लावून मतदान करणारे इथं लोक नाही. इथं खऱ्या अर्थानं लोकशाही नांदलेली आहे. त्यामुळं निश्चितपणानं बिद्रीकर यावेळी इतिहास घडवतील आणि शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना बहुमोल मतं देतील निश्चितपणानं, अपेक्षेपेक्षा. काय वाटतं? कारण काय त्यांच्या युत्या आज यायचा नाही तर उद्या हे होत्या आणि लगेच एवढा क्रम हे समर्जित घाटगे एवढा हे केलं 10,000 मतांनी हे झालं आणि त्यांच्यात पुन्हा आणि काशीत गेला पडते. हे कसलं हे तुम्हाला हे रुचाल नाही? नाही 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 अजिबात नाही, अजिबात होत आहे. नेत्यांच्याकडे बघितलं तर तुम्हाला अनेक पावसाळे तुम्ही राजकारणाच्या काय वाटतं? फरक पडायला एक मिनिट सांगायचं मला. नेत्याने घेतलेली भूमिका योग्य आहे. योग्य 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 तसंच पाहिजे, तसंच पाहिजे. नाही तर पाठीमानं जाणं येणं हे असलं काय नाही. आम्ही पहिल्यावर मग म्हणले साहेबांना त्याच्या संगत एवढं जायचं. काय वाटतं तुम्हाला की हे राजकीय वातावरण म्हणजे तिन्ही गट आता एकत्र झालेले आहेत, स्वतःसाठी एकत्र लढत देत आहेत आणि मंडली गट हा एकाकी पडलेला असं त्यासनी वाटतंय. पण हे मंडली गट काय एकाकी पडायला नाही. मंडली गटाबरोबर बरेच लोक आहेत, काय जनता आता जागृत झालेली आहे आणि बिद्री गाव असं सुजन आणि वैचारिक आहे. कायम आपलं वैचारिक पातळीवर बिद्री गावातली लोक मतदान करतात. त्यासने विकासाला महत्त्व देतात कायम, आणि विकास हा पूर्ण होण्यासाठी. आणि तुम्ही बघितलं बिद्री कारखान्यावरून बिद्री गावापर्यंत येताना रोड पण पुरा खराब झालेला आहे. परत बिद्री ते बोरोड रोड खराब आहे. त्याच्यामुळे लोक विकासाला मतदान देतात. कागज एक तर म्हणजे सर्वांगी विकास झाला असं वर्णन केलं जातं. विकास झालेला आहे का बोरोड? तुम्ही बघा ना, बिद्री ते बाचणी रस्ता जाऊन बघा, बिद्री ते बोरोड रोड बघा, काय विकास झालेला आहे, किती विकास केलेला आहे तुम्हाला दिसेलच ना. स्वतः प्रत्यक्ष पाहणी केल्यावर तुम्हाला विकास दिसून येईल यांनी किती विकास केला आहे आजपर्यंत. मग या विकासाला किती महत्त्व द्यायचं हे जनताच ठरवणार आहे यावेळी. एकंदरीत विकासाचा डोंगर रचला गेला असं विरोधकांच्याकडून सांगितलं जातं.
तो विकासाचा डोंगर आजपर्यंत आम्ही कुणी पाहिलेलाच नाही ना. फक्त विकासाचा एकच डोंगर बघितला आहे की त्यांच्या नेत्यांचं आणि त्यांच्या स्वार्थासाठी केलेल्या युत्या. आजपर्यंत प्रत्येक इलेक्शनला वेगवेगळी युती करायची, प्रत्येक वेळी आपलं हित साधून घ्यायचं आणि पुढे जायचं. आजपर्यंत अशा युत्या झालेल्या आहेत. तर आजची ही युती ही स्वार्थासाठीच आहे. काल परवा तरी दोघंजण एकमेकाच्या विरुद्ध लढलेत, कार्यकर्त्यांनी एकमेकाची डोकी फोडून घेतलीत आणि आज ही एकत्र आलेले आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी. याच्यात दुसरं काही जनतेचं काही स्वार्थ नाही, जनतेचा विकास काही नाही, फक्त ह्यांचाच स्वतःचा विकास चालू आहे. एकंदरीत बोरवडी जिल्हा परिषद मतदारसंघाची आणि पंचायत समितीची मतदारसंघाची हाय व्होल्टेज लढत संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह अख्ख्या महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे आणि याचीच औत्सुक्य लागून आली आहे की नेमकं यामध्ये बोरवडी जिल्हा परिषदमध्ये महायुतीकडून आहेत ते शोभाताई फरागटे की त्याचबरोबर ज्या शिवसेना पक्षातून आहेत शीतलताई फरागटे ज्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष होत्या त्यांना तिकीट नाकारल्यामुळं त्या आता शिवसेना धनुष्यबाणावरती लढत आहे. त्यांच्यामध्ये या ठिकाणी सामना होत आहे. तर पंचायत समितीमध्ये बालाजी फरागटे हे शिवसेनेतून आहेत तर संभाजी फरागटे हे महायुतीतून आहेत. त्यांचे हे जरी गुरुशिष्य किंवा मित्र असले तरी यांच्यामध्ये काही कारणामुळे वैरत्व आले आणि बालाजी बोरवडेचा गड जिंकणार की संभाजी आता हे पाहणे सगळ्या अचूक्याचे ठरलेलं आहे. कॅमेरामॅन सिद्धीसह मी समाधान मत